हाय फ्रेंड्स, माझं नाव दीपेश। आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण केमिकल मारलेलं आहे लाजरीवरती, आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण ग्रास कटर वापरणार आहोत। तर थोडीशी माहिती देतो तुम्हाला मी ग्रास कटरची, दाखवतो तुम्हाला ग्रास कटर कसा असतो तो। आणि ग्रास कटर म्हणजे आपण पेट्रोल आणि ऑइल यूज करणार आहे, ती किती क्वांटिटीमध्ये यूज करणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवेन। कुठलं ग्रास कटर आहे, कुठल्या कंपनीचं आहे व कुठलं ऑइल आहे, किती ml आपण ऑइल घेणार आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन। आणि ग्रास कटर मारताना आपण काय प्रिकॉशन्स घ्यावेत हे पण मी तुम्हाला दाखवेन आणि सांगेन पण। तर चला तर मित्रांनो, आपण पुढची प्रोसेस करूया। दाखवतो मी तुम्हाला आता ग्रास कटर आणि ऑइल किती प्रमाणात घ्यायचं, कुठलं ग्रास कटर आहे आमच्याकडे ते। चला तर मित्रांनो, हे आपलं ग्रास कटर आहे आणि ही तुम्ही बघू शकता, ही फायबरची वायर आहे। ही पुढे ग्रास कट करण्यासाठी आपण तिला अशी जोडलेली असते। हे जे तुम्ही बघताय हे आपण बाहेर काढून ह्याच्यात हे फायबरची वायर जी आहे ती ॲड करायची असते आपण। त्याच्यानंतर हे आवश्यक आहे भरपूर, हे हेल्मेट सारखं असतं, हे आपण डोक्याला लावायचं, कारण की जर डोळे, कान, नाक, तोंड ह्याच्यापासून भरपूर आपल्याला प्रोटेक्शन मिळतं, सेफ आहे हे, त्याच्यामुळे हे भरपूर इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर हे हँडल आहे, हँडलला तुम्ही बघू शकता ॲक्सिलेटर आहे हा, हे दाबून आपण ते बघू शकतो, मग दाखवतो मी। हे स्टॉप आणि स्टार्टचं बटन आहे आणि हा ॲक्सिलेटर आहे। हे असं प्रेस करायचं, प्रेस केल्यानंतर हे दाबायचं, असं हे ॲक्सिलेटर आहे। असा हा ॲक्सिलेटर आहे। त्याच्यानंतर इकडे मागे आलात तर तुम्ही पाहू शकता, हे इंजिन आहे। इंजिनमध्ये हे पेट्रोलची टँक आहे ह्याची। हा आपल्याला जो ही वस्तू दिसते ही आपण ओढायची, ओढल्यानंतर किक म्हणतात त्याला। ही किक अशी ओढलीत तुम्ही की मशीन स्टार्ट होईल। तर आता तुम्हाला मी ऑइल दाखवतो, आम्ही कुठल्या कंपनीचं ऑइल घेतलेलं आहे। सेम कंपनीचं ऑइल आहे, जे कंपनीचं मशीन आहे त्याच कंपनीचं आम्ही ऑइल घेतलेलं आहे। स्टील कंपनीचं ऑइल आहे हे ऑइल काय प्रमाणात आपण पेट्रोलमध्ये ॲड करायचं हे सांगतो तुम्हाला मी। हे आता पेट्रोलची बाटली आहे आमच्याकडे, ही पेट्रोलची बाटली 1 लिटरची पेट्रोलची बाटली घेतलेली आहे। ह्याच्यात आपण, तर मित्रांनो, आपण हे जे ऑइल, हे जे पेट्रोल घेतलेलं आहे ह्याच्यात आपण सेम कंपनीचं मशीन असेल आणि त्याच कंपनीचं जर ऑइल असेल तर आपण 20 ml हे एका लिटरमध्ये ॲड करायचं आहे। जर दुसऱ्या कंपनीचं जर ऑइल असेल, जसं की 2T ऑइलच वापरतो आपण, दुसऱ्या कंपनीचं जर ऑइल असेल तर 40 ml वापरायचं आहे। पहिले ऑइल ॲड करायचं, त्याच्यानंतर पेट्रोल ॲड करायचं, हे दोन्ही मिक्स करूनच वापरायचं आहे मशीन, नाहीतर मशीन तुमचं खराब होऊ शकतं, ह्याची काळजी घ्यायची। आणि मशीन वापरताना 3 गोष्टींची नक्कीच काळजी घ्या। पहिले म्हणजे तुम्ही फुल पॅन्ट घाला, फुल पॅन्ट घातल्यावर शूज घाला, शूज घातल्यानंतर तुम्ही फुल शर्ट पण घालू शकता। फुल शर्ट घातल्याने काय होईल की जे रान जे उडतं ते तुमच्या अंगाला लागून तुमच्या अंगाला खाज उठू शकते, तर तुम्ही फुल शर्ट घाला। ही कॅप घाला, जी कॅप मी तुम्हाला दाखवलेली आहे, फ्रंट मास्क म्हणतो पण याला, हे तुम्ही घालू शकता। ठीक आहे, तर मी तुम्हाला आता पुढे प्रोसेस दाखवतो। एकदा आपण ॲड करूया, नंतर मशीन चालू करूया आणि मग मशीन मारून तुम्हाला दाखवेनच मी कशी मशीन मारायची। मशीन मारताना कोणीही जवळ जाऊ नका, कारण की दगड उडू शकतो, तो तुम्हाला लागू शकतो। मित्रा, पाहू शकता तुम्ही कसं कटिंग केलेलं आहे हे सगळं, आणि आता तुम्हाला दाखवलंय मी ते कटिंग करतायत।
जास्त जवळ जायचं नाही कटिंग करताना, दगड वगैरे उडून आपल्याला लागू शकतो. पाहू शकता हे तुम्ही, ही जागा कटिंग केलेली आहे, किती स्वच्छ झालेली आहे. आणि इकडे पाहू शकता ही जागा कटिंग नाही केलेली आहे, त्याच्यामुळे भरपूरचं रान वाढलेलं आहे. इथे एका बागेत कटिंग चालू आहे. पाहू शकता इथे कटिंग केलेली जागा कशी दिसते ती. दोन्ही साईडला रान वाढलेलं आहे, मधून जागा केलेली आहे जायला कटिंग करून. इकडे पण तुम्ही पाहू शकता ही आंब्याची बाग, तिकडे कटिंग चालू आहे. हे असं सगळं रान वाढलेलं आहे. इथे पण कटिंग बाकी आहे पूर्ण. चालायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे आपण कटिंग करतो. ही टाकी पाण्याची